महात्मा फुले जयंतीनिमित्त आज इथे कळंबा किल्ला परिसरामध्ये महात्मा फुले यांना माल्यार्पण करून आज आपल्या तिथे काय सांगता पाहिजे? आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना सलाम करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व सामाजिक संघटनांचे लोक इथं जमा झालो आहोत. बहुजन समाजाला जागृतीची पहिली पायरी शिक्षणाच्या माध्यमातून आणि भट पुरोहितशाहीच्या विरोधात, त्यांच्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात पर्यायी व्यवस्था देऊन महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केली. आमच्यापूर्वी आमचे आदरणीय ॲडव्होकेट रमेश पिसे सर जे बोलले की आज बहुजन समाजामध्ये जेवढी जागृती दिसते त्याची पहिली पायरी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी रचली. त्या पायरीवर चढून छत्रपती शाहू महाराज यांनी पुढची पायरी गाठली आणि या दोघांच्याही नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानून आम्हाला भारतीय होण्याची आणि भारतीयत्व प्रदान करणारे संविधान आम्हाला अर्पित केले. आज महात्मा ज्योतिबा फुल्यांना अभिवादन करताना मी एक महत्त्वाचं वाक्य असं म्हणू इच्छितो की मध्ययुगातील संतांनी निर्माण केलेला समतावाद आणि स्वातंत्र्य काळामध्ये बहुजन समाजात अस्मिता जागृत करण्याचं कार्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान याच्यातला मध्यस्थ सुवर्ण मध्य म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहे. भारतीयत्व म्हणजे काय, भारतीय संस्कृती म्हणजे काय याची नीट मांडणी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केली आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचं एक वैश्विक कुटुंब मानवतेवर आधारित कसं असावं हे जे मॉडेल होतं की एकाच मॉडेलमध्ये हिंदू राहू शकतो, मुसलमान राहू शकतो, ख्रिश्चन राहू शकतो, ईसाई राहू शकतो, पारसी राहू शकतो, शीख राहू शकतो, जैन राहू शकतो, हेच भारतीयत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकत्व प्रदान करून मूल अधिकारामध्ये दिलं. म्हणून आमची एक क्रोनॉलॉजी आहे. सर्व बहुजन समाजावर उपकार करणाऱ्या महामानवांची एक यादी आहे. त्याच्यात प्रथम महामानव महात्मा ज्योतिबा फुले आहेत, त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून करणारी माई सावित्रीबाई फुले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी माई फातिमा शेख आणि उस्मान शेख यांनाही या निमित्तानं अभिवादन करतो आणि एक महत्त्वाचं आवाहन करतो की येत्या 26 आणि 27 एप्रिलला 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी वैचारिक बांधिलकी सांगणारे माई सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांचे उपकार मानणारी आणि संविधानाला समर्पित हे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन 2 दिवस धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये संपन्न होतो आहे काँग्रेस नगरला. आपण सर्वांना जाहीर निमंत्रण देतो आहे की या संकटाच्या काळामध्ये भारतीय लोकशाही संकटात आहे आणि मुस्लिम समाजावर सतत हल्ले करून बहुजन समाजाला नागवण्याचं षड्यंत्र संघासारख्या विषारी संघटनेनं आणि त्याच्या परिवारानं केलेलं आहे. अशा वेळेस हे मुस्लिम मराठी साहित्य जरी असलं तरी भारतीय मुसलमान बहुजन समाजाचे अभिन्न अंग आहेत आणि त्यांचा रक्ताचा बांधव हा बहुजन समाज आहे. म्हणून हे आयोजन सगळ्या बहुजन समाजाचं आहे. त्याचे संयोजन समितीचे प्रमुख पिसे सर, माननीय डॉक्टर ममताताई, मुनताई, आमचे आदरणीय ज्यांचा खूप मोठा सहयोग आम्हाला राहिलेला आहे माणिकराव खोब्रागडेजी, आमच्या संयोजन समितीची रोशनी गणवीर, आमची थोरातताई, या सगळ्यांच्या वतीनं पुरुषोत्तम कांबळेजी, या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला आवाहन करतो की 26 आणि 27 दोन्ही दिवस या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या जल्लोषात आपण सामील व्हावं आणि पुरोगामी चळवळीला हातभार लावावा. महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो, विजय असो. माई सावित्रीबाई फुले यांचा विजय असो, विजय असो. फातिमा शेख, उस्मान शेख यांचा विजय असो, विजय असो. बहुजन चळवळीचा विजय असो, विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांचा विजय असो, विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. म्हणते का गीत? गीत म्हणजे उद्धराया तुझला है नमन ज्योतिराया, आले या जगी उद्धराया तुझला है नमन ज्योतिराया. येऊनी गुवरी कीर्ती केली खरी, राहिली अमर तुझी काया. आले या जगी उद्धराया तुझला हे नमन ज्योतिराया. सवर्ण है आमा
दलितांना छळती, हक्क दलितांचे सारे तुझला रे कळती, सवर्ण हे सारे आम्हा छळती, हक्क दलितांचे सारे तुझला रे कळती, आमचा मान तू आमची शान तू, आली सावित्री उद्धाराया, आले या जगी उद्धाराया, तुझला ते नमन ज्योतिराया, आले या जगी उद्धाराया, तुझला ते नमन ज्योतिराया.